श्रीराम समर्थ वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी भाग क्रमांक 24. मालाडात असताना घडलेल्या हकीकतींपैकी काही आठवणीत असलेल्या गोष्टी भाग क्रमांक 14. महू मध्य प्रदेश येथे श्री भरूचा म्हणून एक पारशी गृहस्थ होते. ते इंदूर संस्थानात कॉन्ट्रॅक्टर होते, सधन होते. त्यांची राहणी व विचारसरणी उत्तम असे. सत्पुरुषाचे दर्शन व्हावे व त्याचा अनुग्रह व्हावा याची तळमळ त्यांना लागलेली होती. बरेच ठिकाणी जेथे यात्रा जमत असे तेथे तीर्थक्षेत्र व एकदा अबूचे पहाडात सत्पुरुषांच्या शोधार्थ गेले होते. कोठेही त्यांना समाधान मिळेना. श्री भरूचा सांगत होते की त्यांना एके दिवशी रात्री दृष्टांत झाला की सुरतेस जाऊन ये. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी मोटारने भीमराव मोडक श्री महाराजांची इंदूरकडे मंडळी होती. त्यांच्यापैकी एक शिष्य होते, त्यांच्याबरोबर उतरले. ते काही दिवस नर्मदा काठी अनुष्ठान करीत होते. मोडक व मोटारवाल्यांची काही बोलाचाली झाली. ह्यांचा पोशाख पाहून ते कोणीतरी बुवा असावेत असे वाटून मोटारवाल्याचे काय म्हणणे आहे हे विचारण्यास भरूचा गेले. तो ठरलेल्यापेक्षा जास्त भाडे मागत होता व त्याबद्दल भांडण होते. शेठजींनी समजूत घालून भाडे देऊन ते मिटवले. शेठजींनी भीमराव यांची चौकशी केली. तुम्हास कोठे जायचे, कोठे उतरणार वगैरे विचारले. कोठेतरी धर्मशाळेत 2-3 दिवस राहण्याचा विचार आहे असे भीमराव म्हणाले. जवळच एक धर्मशाळा होती. ते दोघेही तेथे गेले. शेठजीने त्यांच्या खाण्यापिण्याची सर्व सोय केली. भीमरावांनी आंघोळ केली व श्री महाराजांची पूजा करण्याकरता मखमलीचे चौकटीत बसवलेली श्रींची तसबीर काढली. शेठजी जवळच बसले होते. श्रींची तसबीर पाहताच त्यांना एक प्रकारचा आनंद वाटला व ते बुवा कोठे आहेत ते विचारून त्यांच्या दर्शनात जाण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. त्याप्रमाणे पूजा आरती झाल्यावर भीमरावांजवळ श्रींची चौकशी करून शेठजी म्हणाले, ही तसबीर पाहताच मनाने मी यांना गुरु केले आहे. मला बरीच मंडळी प्रत्यक्ष भेटली, पण ह्यांनी मात्र माझे मन ओढून घेतले आहे. श्रींनी देह ठेवल्याचे भीमरावांनी सांगितले. ते ऐकून शेठजीस अत्यंत दुःख झाले व ते म्हणाले की मी आता दुसरीकडे जाणार नाही. त्यांची इच्छा व कृपा होईल तर तेच भेट देतील. ते दोघेही 4 दिवस तेथेच राहिले. भीमरावांची पूजा अर्चा नामस्मरणाचा नेम पाहून शेठजींनी त्यांना मी काय केले असता त्यांची भेट होईल असे विचारले. श्री महाराजांना अत्यंत प्रिय असलेले श्रीरामाचे नाव घेत गेल्यास त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे मार्गदर्शन होईल असे भीमरावांनी सांगितले. पुढे शेठजींनी भीमरावांकडून श्री महाराजांचा म्हणून अनुग्रह घेतला. पुढे शेठजी आपला वेळ पुष्कळ नामस्मरणात घालवीत व श्रींची पूजा करीत असत. त्यांचे भीमरावांचे एकमेकांकडे जाणे येणे सुरू झाले. शेठजींच्या मनातून नर्मदेचे काठी एक लहानसे राम मंदिर बांधावे व भीमरावांनी तेथे राहून शेठजींनी सवडीप्रमाणे येऊन जात असावे असे होते. त्यांनी भीमरावांकडे गोष्ट काढली व दोघेही श्री महाराजांची आज्ञा घेण्यास गोंदवल्यास उत्सवाच्या वेळी आले. शेठजी श्रींचे दर्शन झाल्यावर अत्यंत समाधान वाटले. शेठजी भीमराव श्री महाराजांना भेटले व शेठजींची मनीषा श्रींस सांगितली. नर्मदेचे काठी त्या बाजूला आपले राम मंदिर नाही, तेव्हा आज्ञा असावी असे म्हणाले. त्यावर श्रींनी पुष्कळ प्रकारे सांगितले. श्री म्हणाले, मंदिर बांधण्याचा आणि चालवण्याचा मोठा व्याप असतो. शेवटपर्यंत उपासना चालणे हल्लीच्या काळात कठीण आहे. शेठजींचा फार आग्रह पडला. त्यावर श्रींनी 2 अटी घातल्या आणि हे कबूल असेल तर बांधावे असे म्हणाले. पहिली अट अशी की नर्मदेचे काठी बांधावे, पण खर्च फार करू नये. थोडक्यात पण सुंदर मंदिर असावे. दुसरे, भीमराव यांनी भिक्षा मागून उपासना चालवावी, कोणाजवळ काही मागू नये. दोघांनीही कबूल केले. मंदिर बांधण्यास नर्मदेच्या काठी मंडलेश्वरी सुरुवात केली. काठावर मंदिर बांधावयाचे म्हणून 25-30 फूट दगडाची भिंत बांधावी लागली. शेठजीस इमारतीची चांगली माहिती असल्यामुळे स्वतः उभे राहून बांधून घेऊ लागले. फारच सुंदर जागा आहे. मूर्ती जयपुराहून आणल्या. सगळा खर्च सुमारे 1 लाख रुपये झाला असावा असा तर्क आहे. शेठजींनी एका शब्दानेही खर्चाबद्दल सांगितले नाही. तो दरमहा तेथील खर्चाकरता काही देत असे. पुढे त्या दोघांचे पटले नाही.
आता दोघेही गेले आहेत. श्रींच्या आज्ञेप्रमाणे भिक्षेवर मंदिर चालते, तर दोघांमध्ये वितुष्ट येण्याचे कारण नव्हते. असो, मंदिर तयार झाले. श्रीराम, सीता, लक्ष्मण व श्री मारुतीराय अशा मूर्ती जयपूर येथून आणल्या. त्यांची स्थापना करण्याबद्दल श्रींची आज्ञा घेतली. श्रींनी यावे असा आग्रह धरला. श्रींनी जाण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे रामदास, खांडेकर, काका मराठे, सौ मैनाताई व मी असे श्रींबरोबर श्री रामरायाच्या स्थापनेकरता निघालो. मंडलेश्वर हे पूर्वी इंदूर संस्थानात होते. खांडव्यास गाडी बदलून बडवाई स्टेशनवरून मोटारने गेलो. स्टेशनवरून मंडलेश्वर सुमारे 25 मैल लांब असावे. मंडलेश्वरास तारीख 14 गेलो. श्री रामरायाची स्थापना चैत्र शुद्ध 9 शके 1854 शुक्रवार तारीख 15 एप्रिल 1932 रोजी ठरल्याप्रमाणे झाली. इंदूरकडील पुष्कळ मंडळी जमली होती. मंडलेश्वर तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथील जज, वकील, शाळेतील मास्तर वगैरे सुशिक्षित मंडळी होती. आम्ही तेथे 4 दिवस होतो. तारीख 18 एप्रिल रोजी भरूच्या शेठजी खरगोणला राहत होते तेथे जाऊन परभारे खांडव्यावरून परत मुंबईला आलो. श्रींचे तेथील मुक्कामात दररोज श्रींचे प्रवचन होत असे. मंडळी फार जमत. तेथील जज चाफेकर, रांगणेकर तसेच कोर्टातील वकील वगैरे प्रवचन असेत. तेथील वकील जोशी यांचे वडील दादा जोशी हे पेन्शनर नाझर असून तेथे मुलाजवळ राहत असत. त्यांनी एके दिवशी प्रवचनामध्येच श्री महाराजांना विचारले की नामस्मरण केल्याने गांधींना त्यांच्या कार्यात यश येईल का? श्री महाराजांनी कोण विचारत आहे हे पाहिले व त्यांना उद्देशून म्हणाले, दुसऱ्याबद्दल तुम्ही का विचारता? तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का? जोशी यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्यांना जवळ बोलावून श्री त्यांना म्हणाले, मी इतक्या लोकांच्या देखत तुम्हाला सांगतो आहे, हे केले तर तुम्हाला अनुभव येईल तो सांगावा. 1 वर्षपर्यंत मौन धरून श्री रामनामाचा जप करायचा, दुसरे काही करू नये. याप्रमाणे तुम्ही केले तर तुमचे कल्याण होईल. त्यांनी कबूल केले. त्यानंतर आम्ही 2 दिवस होतो. आम्ही गावाला निघण्याच्या वेळी ते आम्हास पोचवण्यास श्री नर्मदेचे पलीकडे आले होते. सर्वांनी श्रींचा निरोप घेतला व आम्ही निघालो आणि ती मंडळी मंडलेश्वरला परतली. वाटेत नर्मदेत उभे राहून जोशी यांनी बरोबर असलेल्या मंडळीस लिहून दाखवले की श्री महाराजांनी दाखवल्याप्रमाणे मी आत्तापासून 1 वर्षपर्यंत मौन धरले आहे. सर्व लोकांनी त्यांची थट्टा केली. ते गृहस्थ मोठे विनोदी असत. मंडळी म्हणाली, तुम्ही कोणावरही विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागता हे ठीक नाही. असे पुष्कळ बुवा येतात आणि जातात, पुष्कळ तऱ्हेने सांगतात, त्याची अशी लगेच अंमलबजावणी करायची नसते. त्यांनी पुष्कळ सांगून पाहिले पण व्यर्थ. त्यांनी धरलेले मौन वर्षभर सांभाळले. शेवटी 2-3 दिवस जास्त पाळले. सर्व काळ नामस्मरणात घालवला. त्यांचे वृत्तीत फारच फरक पडला असे लोक सांगत. मौन सुटण्याचे आधी थोडे दिवस त्यांचे पत्र आले. त्यात आत्तापर्यंत सांभाळले आहे, शेवटी मौन कसे सोडावे असे विचारले. श्रींनी त्यांना कळवले की श्री रामरायापुढे उभे राहून त्यास प्रार्थना करावी की तुझ्या नामाचे प्रेम शेवटपर्यंत राहावे. श्री रामापुढे नारळ ठेवून बोलायला लागावे. प्रथम त्यास चांगले बोलता येईना. त्यांच्या वृत्तीतील फरक पाहून लोकांना आश्चर्य वाटले. ते स्वतः अत्यंत समाधानी होते. तेथील लोक जोशी यांना सांगू लागले की आपले मौन पुरे झाल्याचे श्री महाराजांना कळवून त्यांना येण्याची विनंती करावी. त्यावर जोशी म्हणाले, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी केले. मला काय मिळायचे ते मिळाले. त्यांच्या इच्छेने केव्हा यायचे असतील तेव्हा येतील. त्यांचे नामस्मरण पुढे चालूच होते. इकडे आम्ही सर्व मंडलेश्वराहून तारीख 19/4/1932 परत आलो व नेहमीचा कार्यक्रम सुरू झाला. श्री महाराज जेथे आहेत तेथे काही ना काही चालत असतेच. लग्ने, कार्य होतात. ती कशी व केव्हा होतात हे कळतही नाही. त्यांच्याबद्दल वाटाघाटी, बोलणे चालणे नाही. कार्यामध्ये इतका साहजिकपणा असतो की कार्य झाल्यावर कळून येते. नवऱ्या मुलास अगर मुलीससुद्धा आपले लग्न कोणाबरोबर व्हायचे आहे हे सुद्धा कळत नसे. त्यांचे आईवडील अगदी निभ्रांत असत. श्री महाराजांच्या लीलेने सर्व गोष्टी सुरळीत व आनंदाने पार पडत.
दिनकरचे वय 8 वर्षाचे झाले होते. ती अण्णाच्या मुलाची मुंज श्रींची आज्ञा घेऊन करण्याचे ठरले. मुहूर्त ठरला. दिनकरची आई बाहेरची बसली. तीर्थरूप भाऊसाहेब दैवक ठेवण्यास कबूल झाले. श्रींना विचारता ते म्हणाले, भाऊसाहेबांच्याकडून गायत्री मंत्र मिळणार हे भाग्याचं आहे, करून घ्यावे. याच सुमारास माझे इन्शुरन्सचे रुपये 1042 आले. त्यापैकी घराकडे खर्च झाले होते. श्रींची आज्ञा घेऊन कार्यास सुरुवात झाली. चिरंजीव दिनकर, गोपाळ अण्णाचा मुलगा, राजा आप्पाचा मुलगा, श्रीराम खांडेकर व बंडू पिंपळखरे अशा 5 मुलांच्या मुंजी वैशाख शुद्ध 11 शके 1854 सोमवार या दिवशी लागल्या. मुंजी लागल्यानंतर मैनाचे लग्नाबद्दल गडबड सुरू झाली. बापूराव गद्रे मालाडलाच होते. त्यांचा विचार घेऊन बापूसाहेब साठे यांनी त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यांची संमती आली व लग्न ठरले. वैशाख शुद्ध 15 शके 1854 तारीख 20 मे 1932 शुक्रवार या दिवशी लग्न लागले. मोठा मांडव घातला होता. त्याच मांडवात आणखी 2 लग्ने झाली. एक सौ दुर्गाताई व दुसरे गजानन मामाचे. कित्येक दिवस तो समारंभ चालला होता. ह्याच वेळी मुंबईत हिंदू मुसलमानांचा दंगा होता. श्रींनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वांनी आपले कामास जात असावे, पण विनाकारण दुसरीकडे कुठे जाऊ नये. आपले कर्तव्य करणे जरुरीचे आहे. त्यावेळी परमात्मा आपला सांभाळ करतो. दररोज मारामारी व खुनाच्या बातम्या येत होत्या, पण श्रींच्या कृपेने येथील कोणासही त्रास झाला नाही. लग्नाकरता दूध आणावयाचे होते. ते मुंबईशिवाय कोठे मिळण्यासारखे नव्हते. ते आणण्याकरता सोन्या बापू व आणखी 1 जण गेले होते. ते दूध घेऊन परत आले व नंतर त्याच जागेवर मारामारी होऊन खून पडले. असो, मला अगदी लहानपणापासून नाशिकचे प्रेम होते. पुष्कळ वेळा आम्ही हरद्यास असताना नाशिक स्टेशनवरून श्रीगोंदवल्यास जात असू. नाशिकला काही दिवस राहावे असे नेहमी मनात येई. मुंबईस बदली झाल्यामुळे दर 3 महिन्यात प्रथम 3-4 दिवस व पुढे 9-10 दिवस सरकारी कामानिमित्त जावे लागे. नाशिकास राहून तेथे जात असे. सन 1932चे सुमारास देवळालीला जरुरीचे सरकारी काम निघाले. 1-1.5 महिना राहावे लागणार होते. दुसरे कोणाचीही तेथे राहण्याची सोय नव्हती, म्हणून मी कबूल केले. ह्या वर्षी नाशिकला सिंहस्थ होता. तीर्थरूप भाऊसाहेब वगैरे सर्व मंडळींच्या मनातून तिकडे जाण्याचे होते. त्याप्रमाणे नाशिकला स्वतंत्र राहण्यास जागा पाहून ठेवण्यास लिहिले. जागा मिळाली. आम्ही सर्व मंडळी सप्टेंबर 1932चे पहिल्या आठवड्यात तेथे गेलो. बिऱ्हाडाची जागा पाहिलेली होती, तेथेच उतरलो. नाशिकचे धामणकर, अभ्यंकर वगैरे मंडळींनी आमची उत्तम व्यवस्था ठेवली होती. नाशिकाहून दररोज देवळालीला कामास जात होतो. काम त्रासदायक नव्हते. सकाळी जाऊन संध्याकाळच्या आत घरी परत येत असे. कधीकधी काम घरीच आणीत असे. बहुतेक दररोज श्री गोदावरी मातेचे स्नान व श्री रामरायाचे दर्शन होय. पुष्कळ वर्ष मनात असलेले श्री महाराजांच्या कृपेने पार पडले. सिंहस्थ असल्यामुळे मुंबई, पुणे, कर्नाटकातील मंडळी सारखी येत जात असत. पक्षाचे दिवस असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कोणाचा न कोणाचा तरी पक्ष असायचाच. दररोज रात्री 8चे नंतर पांगारकरांचे प्रवचन सुमारे 1 तास होत असे. नंतर श्री महाराजांचे होई. पुष्कळ मंडळी प्रवचनास येत असत. असे सतत सुमारे 1.25-2 महिने चालू होते. श्री पांगारकरांचे प्रवचन ऐकण्याची फार इच्छा होती. गदगहून भीमराव गाडगोळी वकील व त्यांची मंडळी सौ सुबव्वा बरेच दिवस राहिले होते. पंडितराव गोखले त्यावेळी नाशिकमध्ये नोकरीवर होते. त्यांना फिरती बरीच असे. त्यांच्या मातोश्रीच बरे नव्हते. त्यांचा आजार वाढतच गेला. फारच अस्वस्थ झाल्यावर त्यांचे श्रींना बोलवणे आले. श्रींसह आम्ही तेथे गेलो. श्वास लागला होता. श्रींना त्या भेटल्या. श्रींनी आशीर्वाद दिला व नामस्मरणात असावे म्हणाले. त्यांचेजवळ बापूराव गद्रे श्री एकनाथी भागवत वाचित होते. श्वास लागला आहे असे पाहून ते थांबले, पण त्या बाईंनी हाताने त्यांना वाचित राहण्यास खुणावले व आपण नामस्मरण करीत होत्या. रात्री 10च्या सुमारास त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
त्या दिवशी अश्विन वद्य 4/1854, तारीख 18/10/32 होती. अशा प्रकारे आमचे मंडळींनी श्रींजवळ केलेली प्रार्थना त्यांनी पुरी केली. हा योग कसा जुळला हे सांगता येत नाही, कारण ज्या सरकारी कामासाठी मला तेथे राहावे लागले त्याची जरुरी नाही असे मागाहून ठरले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.